त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली। संभाजीराजेंबाबत काढले अवमानकारक उद्गार। एकनाथ शिंदेंनी नाश्त्यात फाफडा आणि ढोकळा खाल्ला। जय गुजरातच्या विधानावरून राऊतांची खोचक टीका। शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला। ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। गिरीश महाजनांचा मोठा दावा। विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं भाकीत। आपण भोजपुरी बोलतो, हल्ला करून दाखवा। भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाल यादव उर्फ निर्भयांचं आव्हान। भाषेच्या मुद्द्यावरून कोणालाही जबरदस्ती न करण्याचा सल्ला। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचं उद्या धरणं आंदोलन। नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी, तर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राहुल रेखावार या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची ही मागणी। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। गंगापूर धरणातून 4656 क्युसेकनं विसर्ग। धुळ्यातला जामखेली प्रकल्पही भरला। मुंबईच्या 7 धरणांमध्ये सरासरी 60% पाणीसाठा। 3 धरणांमध्ये 70%पेक्षा जास्त, तर मोडकसागर 76, अप्पर वैतरणा 71, तर मध्य वैतरणा 71% भरला। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न। दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ। पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मोठी गर्दी। चंद्रभागेच्या वाळवंटी तीरी भक्तीचा जनसागर लोटला। स्नानासाठी वारकऱ्यांची रीघ। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी। कालपर्यंत 30,000हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात। इलॉन मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना। तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य परत मिळवून देऊ, मस्क यांचा दावा। 2028ची अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता। हेडलाईन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।